गेल्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारने या महाराष्ट्रातले बरेचसे उद्योग हे गुजरातला पाठवले। त्याचबरोबर महाराष्ट्रात उद्योगांना ज्या पद्धतीची वागणूक मिळते, ज्या पद्धतीने प्रदूषण मंडळाचे काही लोक मर्सिडीज सारख्या कंपनीला नोटीस देत आहेत आणि उद्योग घालवण्याचं काम महाराष्ट्रात चालू आहे। नवीन उद्योग आणायची तर कुठली नवीन घोषणा नाहीच। जे कुठले दावे दावोसमधून आल्यानंतर केले होते त्याच्या संदर्भातली कुठलीही माहिती महाराष्ट्रातल्या जनतेला नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। बरेचसे तरुण परदेशात जात आहेत नोकरीसाठी, बरेचसे तरुण वैफल्यग्रस्त आहेत आणि म्हणून अशा वेळेला या महाराष्ट्रातल्या तरुणांना, मुंबईतल्या विशेषतः पदवीधरांना मी पदवीधर मतदारसंघातनं निवडून येताना एक वचन केलं होतं की शिवसेना तुमच्या पाठीशी उभी आहे आणि मी पदवीधर मतदारसंघातनं निवडून आलो तर आपल्याला नोकरी मिळवून देण्यासाठी मी अवश्य प्रयत्न करीन। आणि म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक शिवसेनेच्या वतीने एक भव्य नोकरी मेळावा मी दिनांक 5 ऑक्टोबरला आयोजित केलेला आहे। या महानोकरी मेळाव्यामध्ये जवळपास 140 कंपन्या सहभागी होत आहेत आणि 140 कंपन्या वेगवेगळ्या 15 सेक्टरमधल्या आहेत। मग त्याच्यात लॉजिस्टिक आहे, बँकिंग आहे, BPO आहे, फायनान्स आहे, ऑटोमोबाईल आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, IT आहे, अशा वेगवेगळी जी सेक्टर्स आहेत, सर्व्हिस इंडस्ट्री आहे, हॉस्पिटॅलिटी आहे, अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये या नोकऱ्या अगदी छोट्यापासून मोठ्या पदापर्यंत म्हणजे जनरल मॅनेजर पदापर्यंत अशा प्रकारच्या अवेलेबल करून दिलेल्या आहेत। आत्तापर्यंत जवळजवळ 14,000 नोकऱ्या याची उपलब्धता ह्या सगळ्या कंपन्यांनी माझ्याकडे दिलेली आहे आणि आत्तापर्यंत आमच्याकडे जवळपास 15,000 रजिस्ट्रेशन आलेलं आहे। परंतु अजूनही मागणी आहे, अजूनही लोक आम्हाला विचारणा करतायत, तरुण आमच्याकडे मागणी करतायत, कंपन्या देखील आमच्याकडे मागणी करतायत की आम्हाला देखील या मेळाव्यात तुम्ही सामील करून घ्या। म्हणून आज 1 तारखेला आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन बंद करणार होतो, तर आम्ही त्याचे अजून 2 दिवस वाढवून दिलेले आहेत। 2 आणि 3 तारखेपर्यंत आम्ही हे रजिस्ट्रेशन चालू ठेवलेलं आहे। ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याला आमच्याकडनं ताबडतोब फीडबॅक जातोय, त्याला त्याची लिंक पाठवली जाते, त्याचा जॉब, त्याची अवेलेबिलिटी ह्या सगळ्या गोष्टी कन्फर्म करून ह्या सगळ्या गोष्टी त्या दिवशी होतील आणि महाराष्ट्रातल्या किमान, मुंबईतल्या किमान 12,000 लोकांना नोकऱ्या देण्याचं काम हे शिवसेनेच्या वतीने होईल। एका बाजूने सरकारमध्ये असून सरकार लोकांना नोकऱ्या देऊ शकत नाही, दुसऱ्या बाजूने आम्ही जी बाळासाहेबांची शिकवण आहे की समाजासाठी तुम्ही काम करत राहा, त्या समाजामध्ये आज बेरोजगारीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आज असल्यामुळे याच्यावरती आपण लोकांना मदत करायला पाहिजे, तरुणांना मदत करायला पाहिजे। म्हणून अशा प्रकारच्या महानोकरी मेळाव्याचं आयोजन करतोय। याचं उद्घाटन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे सकाळी 10 वाजता करतील। त्यांच्यासोबत युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे देखील असतील, शिवसेनेचे इतर नेते देखील असतील। परंतु हा भव्य नोकरी मेळावा यशस्वी करण्यासाठी मुंबईतले तमाम शिवसैनिक, सगळे पदाधिकारी हे दिवसरात्र कष्ट करत आहेत आणि मला असं वाटतं की शिवसेनेच्या वतीने हे एक मोठं पाऊल महाराष्ट्रातली बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही उचललेलं आहे।
महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5 वर्षांमध्ये अनेक नोकऱ्या ज्या आहेत ते अवेलेबल करून दिल्या किंवा तळागाळातील लोकांना रोजगार आणि योजना आणून दिल्या असं सरकारचं म्हणणं आहे. आकडे समोर ठेवावेत, एकदा समोरासमोर बसावं. हे सरकार खोटं बोलतंय आणि रेटून बोलतंय. या सरकारने किती गुंतवणूक आणली, त्याच्यापैकी आकडे सही किती केले, किती प्रत्यक्षात आले, किती उद्योग गेल्या 2.5 वर्षामध्ये आले, या 2.5 वर्षाची श्वेतपत्रिका काढावी. आमचं म्हणणं आहे श्वेतपत्रिका काढा. श्वेतपत्रिकेमध्ये तुम्हाला कळेल की किती उद्योग आले, किती पैसे आले, काय झालं, काय नाही झालं. आमच्यापेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे असते. दररोज पेपरला बातमी येते की एक उद्योग पळवला, एक उद्योग गेला गुजरातला. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे उद्योग खात्याने श्वेतपत्रिका काढावी याच्या बाबतीतली. सर, तिकडे रोजगाराचा प्रश्न असताना चाकण MIDCतून जवळपास 50 कंपन्या आंध्र आणि गुजरातकडे सोडल्या. आमचं हेच म्हणणं आहे की दररोज वेगवेगळे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत. महाराष्ट्रात येताना प्रकल्प आणण्यासाठी योजना नाही आहे, प्रकल्प बाहेर घालवण्यासाठी योजना आहे. प्रदूषण मंडळाचा अध्यक्ष मर्सिडीज कंपनीला भेट देतो आणि नोटीस पाठवतो. अरे, परदेशातल्या कंपन्या महाराष्ट्राकडे बघून आल्या आहेत, तुमच्याकडे बघून आलेल्या नाही आहेत. ह्या सगळ्या प्रकारे ज्या प्रकारे कंपन्यांना प्रदूषण मंडळाच्या नोटिसेस जात आहेत आणि जी हप्तेखोरी चाललेली आहे, याचा कधीतरी आढावा घ्या. कंपन्या बंद होणार नाही तर काय होणार? पुन्हा जर एखादी नोटीस दिली तर आणि त्या कंपनीने काही चुकीचं केलेलं असेल तर त्याला शिक्षा झाली पाहिजे. परंतु यांची नोटीस जाते, यांचे पैसे मिळाले की नोटीस बंद होते. प्रदूषण मंडळाने किती आत्तापर्यंत नोटिसेस इश्यू केल्या, किती लोकांवर कारवाई केली आणि किती नोटिसेस मागे घेतल्या किंवा किती नोटिसेस आत्ता कोल्ड स्टोरेजमध्ये टाकल्या आहेत, याचा देखील हिशोब द्यावा. आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे हरॅसमेंट चालून हे उद्योग बाहेर काढण्याचं काम चालू आहे. महाराष्ट्रातला बेरोजगार तरुण वैफल्यग्रस्त झालेला आहे आणि म्हणून त्याच्यावरचा उपाय म्हणून शिवसेनेने, उद्धव साहेबांनी याच्या बाबतीत पुढाकार घेऊन हा मोठा एक नोकरी मेळावा आम्ही आयोजित करतो आहे. सर, पण जसं सरकारने सांगितलेलं आहे की 2.5 वर्षामध्ये आम्ही अनेक योजना आणल्या, तळागाळातील सेवकांना किंवा आज ग्रामसेवक मोठ्या प्रमाणात खरं तर भेटले होते, त्यांना देखील आम्ही 8,000 रुपये वाढीव रक्कम दिली, लाडक्या बहिणी योजना केल्या, अनेक योजना केल्या, त्या मागच्या सरकारने केल्या नाही असं हे सगळं जे करतायत हे बघा इलेक्शनच्या तोंडावर करतायत. यांचं सरकार येऊन 2.5 वर्ष झाली. हे निवडणुकीच्या तोंडावर सगळ्या योजना आणतायत. यांना म्हणताय माहिती द्यायचं नाही आहे, कारण आता आचारसंहिता लागेल. शेवटच्या कालच्या बैठकीमध्ये असे शेकडोने निर्णय होत आहेत. त्यांना माहिती आहे करायचंच नाही आहे, कारण आता आचारसंहिता लागू होणार आहे. या महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट झाला आहे. काल गडकरी साहेब पण बोललेत की तुम्ही योजना जाहीर करताय, पैशाचं काय? मुंबई महानगरपालिका साफ करून टाकली. मुंबई महानगरपालिकेचे पगार पुढच्या वर्षी होतील की नाही माहीत नाही. म्हणजे सगळ्या प्रकारे यांचे कॉन्ट्रॅक्टर मित्र हे फायदेशीर ठरत आहेत आणि जनता वेटीला धरली जाते. जो टॅक्स पेअर आहे, ज्या टॅक्स पेअरने विकासाच्या कामासाठी पैसे दिलेले आहेत, त्याची उधळण चालू आहे. आमचं म्हणणं असं आहे, तुमचं जर इंटेन्शन चांगलं असेल, तुम्हाला जर खरोखर वाटत असेल की कुठल्या योजनेमुळे कुठल्या एखाद्या लाभार्थ्यांचा फायदा व्हावा, तर 2.5 वर्ष तुम्ही गपचूप का बसलात? लोकसभेला हरल्यानंतर या सगळ्या योजना तुम्ही बाहेर आणल्या. तुम्हाला खरोखर भलं करायचं होतं तर तुमचं सरकार आल्यानंतर तुम्ही ताबडतोब करू शकला असतात. लोकसभेला सपाटून मार खाल्ल्यानंतर तुम्हाला सगळ्या ह्या योजना आठवल्या आणि ह्या योजना फक्त तोंडाला पानं पुसण्याचं काम करतायत, कॉन्ट्रॅक्टर मित्रांचं भलं करतायत, बाकी काही चालू नाही आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एक आरोप केलेला आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या वोट जिहाद सुरू आहे. 48 पैकी 14 लोकसभा मतदारसंघामध्ये वोट जिहाद झाला, त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना आम्ही पराभूत करू शकतो असा काही लोकांना आत्मविश्वास वाटू लागला. बघा, निवडणुका या लोकांच्या मतांवरती अवलंबून असतात आणि जो मतदार करतो तो सुज्ञ मतदार असतो. तो हिंदू किंवा मुस्लिम नसतो, तो मतदार असतो आणि मतदान करतो, त्याच्यावरती निकाल लागतो.
हे लोक पण टोप्या घालून मतं मागायला जातात ना त्यांच्याकडे. असं नाही ना की त्यांच्याकडे जात नाहीत. आमच्याकडे हजारोने फोटो आहेत सगळ्यांचे. तुम्ही आज मतदारांना अपील करता, कायद्यानेच बंदी आहे हिंदू किंवा मुस्लिम म्हणून मतदान करा असं सांगायला. मतदार म्हणून तुम्हाला सांगायची हिंमत पाहिजे. तुम्ही इतके वर्ष सत्तेत होतात ना, तुम्ही कामाच्या जोरावर मतं मागता ना, धर्माच्या जोरावर काय मागताय? कामाच्या जोरावर मागा, तुमचा परफॉर्मन्स दाखवा. लोकसभेला हरल्यापासून यांच्या पायाची वाळू सरकलेली आहे. हिंदू मुस्लिम दंगे यांना घडवून आणायचे आणि कामाच्या जोरावर मतदान मागायचं नाही आहे. मतदान धर्माच्या जोरावरती मागायचं आहे. आमचं मत असं आहे, प्रत्येकाचा धर्म प्रत्येकाला प्रिय आहे आणि प्रत्येक जणाच्या धर्मावरती कोणी कोणाच्या धर्मात हस्तक्षेप करू नये. प्रत्येकाला आपल्या धर्माबद्दल अभिमान असायलाच पाहिजे. आम्हाला देखील आहे आणि प्रत्येकाला तो असलाच पाहिजे. पण एकूणच शिवसेनेच्या हिंदुत्वाबद्दल वारंवार प्रश्न उपस्थित करताना दिसून येतात. कारण काल शंकराचार्य जे आहेत ते वर्षा बंगल्यावर गेले होते, त्याची पाद्यपूजन त्या ठिकाणी करण्यात आलं. परत धर्माच्या नावाने अनेक आक्रमक आणि पद्धतीनं जे आहे ते नेते मंडळी बोलताना बघायला मिळतात, पण कारवाई कुठलीच होताना बघायला मिळत नाही. म्हणूनच म्हणतं शंकराचार्यांचं, ज्यावेळेला शंकराचार्य मातोश्रीवर आले होते त्यावेळेला त्यांनी जे सांगितलं होतं आणि त्यांचं म्हणणं बरोबर आहे की ज्या आपल्या देशी गायी आहेत, या देशी गायींचं पूजन झालं पाहिजे, जनन झालं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की गायीपासून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी मिळतात. गाय ही माता म्हणून आपण बघतो आणि ती देत असते. जी देते ती माता असते आणि म्हणून तिचं पूजन व्हायला पाहिजे. ह्याच्यात काय चूक आहे? चूक काय? काल पण त्यांनी तेच सांगितलं की देशी गायी ज्या आहेत त्यांना माता म्हणून बघा. कारण माता म्हणून बघा म्हणजे याचा अर्थ काय होतो की शेतकऱ्याला ती पहिल्यापासून देतच असते आणि जी देते आपल्याला ती आपली माता असते. आपली आई जशी आपल्याला देत असते तशी ती देत असते आणि म्हणून तिला माता म्हणून संबोधणं काय चुकीचं आहे? ते असे म्हणाले, एकनाथ शिंदे खरे हिंदुत्ववादी आहेत. हनुमानासारखी जर छाती फाडली तर ते खरे हिंदुत्ववादी दिसतात. एकनाथ शिंदेने छाती फाडून दाखवावी आतमध्ये हनुमान आहे की नाही. नाही, आमचं काहीच म्हणणं नाही. शंकराचार्यांचा आदेश आहे. सर, महाविकास आघाडीच्या बैठका पार पडत आहे, मात्र जी काही माहिती मिळते बातम्या त्यानुसार विदर्भाच्या मुद्द्यावरती नाना पटोले, संजय राऊत अशी जोरदार खडाजंगी झाली आहे, नाराजी नाट्य चालू आहे. असं काही नाही आहे. येत्या काही दिवसामध्येच तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्र बसून जागा वाटपाच्या बाबतीमधली माहिती आपल्याला देतील. मुंबईतल्या जागा वाटपाबद्दल तुम्ही होतात बैठकीला, कुठपर्यंत आलाय मुंबईच्या जागा वाटप? आणि सगळं अखेरच्या टप्प्यामध्ये आहे आणि मी तुम्हाला जसं सांगितलं काही दिवसातच आपल्याला तिन्ही पक्षाचे नेते मिळून जागा वाटपाचं सूत्र सांगतात. मुंबईतल्या काही मतदारसंघावर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे यांच्यामध्ये काहीसा वाद आहे. प्रत्येक पक्षाला ही जागा आपल्याला मिळावी असं वाटत असतं आणि असं वाटणं याच्यात काही गैर नाही आहे. परंतु सगळी समीकरणं बघावी लागतात. निवडून येणारी क्षमता, कुठला मतदारसंघ कोण जिंकू शकतो, या सगळ्यावरती चर्चा होत असते आणि ही चर्चा होऊन अंतिम निर्णय लवकरात लवकर होईल. आम्हाला त्याच्यात काही अडचण वाटत नाही आहे. दसऱ्यापर्यंत असं सांगितलं जातं की दसऱ्यापर्यंत जागा वाटप जाहीर होईल. मी आता तारीख नाही सांगू शकणार, पण लवकरात लवकर होईल एवढं मला माहिती आहे. दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार आहे, कारण आपण स्मरणपत्र देखील तशी पाठवलेली आहे. त्यामुळे कोण दावा जर करत असेल तर त्यांना काय सांगा? नाही, दसरा मेळावा शिवाजी पार्कलाच होईल. आम्ही त्याच्या फार पूर्वीपासून त्या संदर्भात पत्रव्यवहार करतो आहे. दसरा मेळावा शासनाने देखील काही दिवस जे राखून ठेवलेले आहेत त्याच्यात दसरा मेळावा हा शिवसेना या पक्षासाठी ठेवलेला आहे. मागच्या वर्षी देखील ज्या वेळेला हे 2 गट झाले तरी देखील दसरा मेळावा एकदा कोर्टाने आम्हाला दिला, एकदा महानगरपालिकेने दिला आणि प्रत्येक वर्षी तो आमचा तिकडेच होईल याचा आम्हाला विश्वास आहे. अजून परवानगी मात्र दिली गेली. परवानगी दिली नाही, परवानगी देतील. परवानगी द्यायला काही अडचण आहे असं मला वाटत नाही. जर आचारसंहिता जर लागू झाली त्याच्या अगोदर दसरा मेळाव्याच्या अगोदर तर मग दसरा मेळावा होणार की नाही? आचारसंहितेमध्ये मेळावा घेऊ नये असं कुठेही लिहिलेलं नाही. आचारसंहिता म्हणजे काय की निवडणुकीच्या कालावधीमध्ये राजकीय पक्षाने त्याचं आचरण कसं असावं याच्यासाठी बनवलेली ती संहिता आहे. त्याला काय बंदी नाही आहे मेळाव्याला. मेळावा होणार. परवानगी वगैरे तर आम्ही अशीही घेतोच.
त्यामुळे परवानग्या घेऊन कुठलाही कार्यक्रम करायला आचारसंहिता जाहीर सभा नाही होत का? त्यामुळे आचारसंहितेची अडचण मला वाटत नाही दसरा मेळाव्यासाठी काही आहे. सर, अमित शहा आज मुंबईत येणार आहेत आणि आज लेट नाईट मीटिंग जी आहे ती महायुतीची होणार असल्याची माहिती मिळते. त्यांचा सगळा रात्रीचं खेळ चालू आहे. त्यांचं दिवसा काय होत नाही, त्यांचं सगळं रात्रीचं चालतं. कारण तांत्रिक मांत्रिक हे सगळे रात्री काम करतात. सर, काल वंचित बहुजन आघाडीने एक आरोप केला होता की राऊत साहेबांची आणि जे पी नड्डांची दिल्लीत भेट झाली, त्यानंतर फडणवीस देखील मातोश्रीवर येऊन गेले. काही खळबळ वंचितवाले काय मातोश्रीचे सिक्युरिटी गार्ड आहेत काय की कोण येतं कोण जातं हे त्यांना कळतं? काय वॉचमॅन आहेत की काय? मातोश्रीत कोण आला कोण गेला किंवा उद्या जर कोण येणार असेल तर यांना सांगून येतात काय? हे काय लोकांचं लक्ष भरकटण्याचं काम चालू आहे. लोकांचं लक्ष एका जागेहून दुसऱ्या जागेकडे जावं म्हणून केलेला हा उद्योग आहे. तर आठवडाभरापासून मातोश्रीवर जिल्हा पातळीवरील सर्व जागांचा आढावा घेतला जातो. आज जी माहिती आहे त्यानुसार ठाणे कल्याण या मुख्यमंत्र्यांच्या होमग्राऊंडचा आढावा घेतला जाणार. काय रणनीती असेल विशेष ठाण्यासाठी? नाही, असं काही नाही. ती रणनीती कधी कोणाची कोण कधी सांगत नाही. रणनीती सांगून जर युद्ध झाली असती तर कुठलंच युद्ध झालं नसतं. तसंच निवडणूक देखील एक युद्धच आहे. त्याच्यामुळे कुठलीही रणनीती अशी कोण कोणाला सांगत नाही. परंतु पक्षप्रमुख स्वतः मेहनत करून प्रत्येकाशी बोलून मतदारसंघाची माहिती घेऊन मग त्यावर निर्णय घेत असतात. जसे आत्तापर्यंत बाकीच्या मतदारसंघाचे झाले तसे आज ठाण्याचे होतील. मुंबईतल्या नायर हॉस्पिटलमध्ये विद्यार्थिनीची छेडछाड विनयभंगचे प्रकरण जे समोर आलेलं आहे त्या संदर्भात डीनवरती देखील कारवाई करण्यात आलेली आहे. पुढे ज्या विद्यार्थी आहेत त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न बघूया. आम्ही हा प्रश्न दररोज ओरडून सांगतोय. लाडकी बहीण योजनेपेक्षा सुरक्षित बहीण योजना ही फार महत्त्वाची आहे. आज महिलांची सुरक्षितता, जो महाराष्ट्र राज्य सुरक्षतेच्या बाबतीमध्ये अग्रेसर होतं ते आज महाराष्ट्र राज्य इतकं पिछाडीवर गेलं आहे की कोणी कोणाला घाबरत नाही आहे. भीती नावाचा प्रकार, पोलिसांचा दरारा हा राहिलेला नाही आहे. जो पोलिसांचा दरारा असायला पाहिजे. मुंबईत रात्री महिला एकट्या फिरत होत्या. आजही हजारोने महिला रात्री कामावर जातात येतात कामावरनं. पण आता एक मनात भीती निर्माण झाली आहे. डॉक्टरांच्या बाबतीमध्ये हा प्रश्न सतत वारंवार येतोय. त्यामुळे अशा प्रकारची भीती किंवा दरारा निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.